वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आजचा दिवस अत्यंत विशेष, जास्त विशेष आहे. याचं कारण आज परमपूज्य स्वामीजींचा जन्मदिन आहे. आपल्यापैकी अनेकांना माहित नसेल, पण आज 15 ऑगस्ट परमपूज्य स्वामीजींचे गुरु, आपल्या सगळ्यांचे परमगुरु स्वामी दयानंद सरस्वती यांचा सुद्धा जन्मदिन आहे. आपल्या अत्यंत जवळ एक अतिशय महान विभूती म्हणजे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांचाही जन्मदिन आहे. आणि आजच्या या दिवशी खरोखरच गेली 100 वर्ष, त्याच्याही पेक्षा अधिक काळ पारतंत्र्यामध्ये असणाऱ्या आपल्या भूमीला ज्यांनी आपल्या सर्वस्वाचा त्याग करून, घरादाराची राखरांगोळी करून, बलिदान देऊन या आपल्या वंदे मातरम असं आपण म्हणतो, या भारत मातेला बंधमुक्त केलं. आणि आज या स्वातंत्र्याचा 79वा वाढदिवस आहे म्हणू आपण. असा हा अत्यंत पवित्र दिवस. या सगळ्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. मला दरवर्षी कृष्णाष्टमीच्या दिवशी भगवंताचा भागवतामधला उद्धवाला दिलेला उपदेश आणि त्यामध्ये दिलेला एक श्लोक आठवतो. कारण प्रत्येक वर्षी 2-2 दिवस, 10-10 दिवस आधी या उत्सवाची तयारी, त्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळं आवरण महिला वर्गाला जास्त माहित आहे. आणि हे सगळं होत असताना साहजिकच आपल्या मनामध्ये कोणताही उत्सव असला की आपली दमणूक होते आणि प्रश्न निर्माण होतो, हे सगळं कशासाठी? भगवंतांनी याचं उत्तर भागवतामध्ये उद्धवाला दिलं. उद्धवा, एकादश स्कंदामध्ये की माझे हे सगळे जन्मोत्सव, ज्या ज्या महान विभूती या भारत भूमीमध्ये जन्माला आल्या, त्या सर्वांचे जन्मोत्सव हे मोठ्या उत्साहाने साजरे करावेत. सत्संगाची खरी आवश्यकता त्याच वेळेस कळते. सगळं सुरळीत चाललं असेल त्यावेळेस या सद्विचारांचं, या सत्संगाचं महात्म्य कदाचित आपल्याला जाणीव होत नाही. पण आयुष्यामध्ये ज्या वेळेस असह्य संकट येतात, भयंकर आपल्या मनावर आघात होतात, आपण आपल्या पुरुषार्थानं त्यामधून बाहेर पडू शकत नाही. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत रोज आपण उठतो आणि नवनवीन समस्यांना आपण तोंड देतो. घरामध्ये, बाहेर, ऑफिसमध्ये, समाजामध्ये पावलोपावली भयंकर असणारे प्रश्न आणि प्रसंग आमच्या समोर उभे राहतात. त्यावेळेस खरोखरच या सत्संगाच्या विचारांची नितांत आवश्यकता आहे. 4-5 वर्षांच्या पूर्वी जवळजवळ वर्षभर, 2 वर्षभर आपण एका भयानक महामारीच्या प्रसंगामधून सगळं जग गेलं. आणि त्याच वेळेस असं कधीही होत नाही, भगवंताचा हा जन्मदिन आज संपूर्ण भारतभर, संपूर्ण जगभर साजरा होतोय. पण महामारीच्या वेळेस आपण घराच्या बाहेर सुद्धा पडलो नाही. आणि त्या वर्षीची जी कृष्णाष्टमी होती, मला आजही आठवतंय. आपल्या सगळ्यांना खूप आठवण येत होती. आणि असाच संध्याकाळच्या वेळेस मला फोन आला एक, माताजी फार अस्वस्थ वाटतंय, आज भगवंताचा जन्मदिवस
वैयक्तिक जरी आपण प्रयत्न केला तरी सामूहिक आनंद आणि सामूहिक शक्ती ही प्रचंड मोठी असते. काही काही आनंद व्यक्तिगत घ्यायचे नसतात, काही काही आनंद आम्ही सगळ्यांनी मिळून घ्यायचे असतात. आणि आज खूप अस्वस्थ वाटतंय, काहीतरी सांगावं. मी विचार करायला लागले आणि भगवंताची सगळ्यात प्रथम श्रीकृष्ण हे नाव काढलं ऐकलं की भगवंताची दिव्य असणारी गीता आणि अर्जुनाला केलेला उपदेश आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. मला प्रश्न पडला, आता कुठला श्लोक सांगावा? 1, 2, 3, 4, 1 ते 700 श्लोक भगवंतांनी जेवढ्या आवडीनं गोपींना वेणुवादन करून दाखवलं. त्या वेणुवादनामध्ये जितकी गोडी होती तितकीच अवीट गोडी गीतेच्या शब्दांच्या मध्ये आहे. भगवंतांनी तितक्याच प्रेमानं हे ज्ञान अर्जुनाला, उद्धवाला यांना निमित्त करून आम्हा सगळ्यांना हे ज्ञान दिलं. सहज त्या सगळ्या पार्श्वभूमीवर भगवंताचा एक श्लोक मला आठवला. मी सांगितलं, भगवान अर्जुनाला सांगतात, अर्जुना अनित्यम सुखम लोकम इमं प्राप्य भजस्व. अर्जुना, हे सगळं विश्व, तू जन्माला ज्या विश्वामध्ये आलास, ज्या विश्वामध्ये आज तू राहतोयस, लहानाचा मोठा होतोयस. आचार्य वर्णन करतात, दिनया मिन्यौ सायं प्रात शिशिर वसंतौ पुनराया. दिवसा मागून दिवस जातात, ऋतूंच्या मागून ऋतू जातात. आमचं आयुष्य पुढं जातं, पण या संपूर्ण आयुष्यामध्ये या सगळ्या आमच्या जीवनामध्ये असा एकही माणूस या पृथ्वी तलावर नाही की ज्यानं दुःखाचा अनुभव घेतला नाही. प्रत्येकाला असह्य असणारी दुःख अनुभवायला येतात. असह्य असणाऱ्या यातना आपण सगळेजण अनुभवतोय. थोडं खाली आणि असह्य थोडं खाली. असह्य असणार जे दुःख आम्ही अनुभवतो, भगवान वर्णन करतात, अर्जुना, मनुष्य कोणताही असो, भागवताच्या सुरुवातीलाच प्रसंग येतो. प्रसंग सांगत नाही, पण भगवान सिद्ध करतात, शुकब्रह्म सिद्ध करतात, भगवान व्यास या सगळ्या महापुराणांच्या मधून सिद्ध करतात की हे मानवी जीवन दुःखांनी भरून गेलेलं आहे. आणि यामधून बाहेर पडायचं असेल तर भगवान सांगतात, अर्जुना इमं प्राप्य भजस्व. भगवान 2 शब्द वापरतात, अतिशय सुंदर. अर्जुना, हे सगळं जग अनित्य आहे आणि असुखम आहे. अनित्य आहे म्हणजेच नाशवान आहे. शास्त्रकार, पुराणकार अनेक सुंदर दृष्टांत देतात, कारण नुसतं अनित्य आहे म्हणून सांगून आपल्याला समजत नाही. केवळ लॉजिकनं आणि युक्तिवादानं हे अनित्य आहे हे बुद्धीनं समजावून घेणं सोपं आहे. तुम्हालाही युक्तिवाद पाठ झाले, यदृष्टम तत् नष्टम असं म्हणणं सोपं आहे. हे आम्ही वर्षानुवर्ष शिकतोय, अनुभवतोय, पण या अनित्य जगाचा आपण त्याग करू शकत नाही. भगवान ज्या वेळेस लक्षण सांगतात, शास्त्रकार अनेक दृष्टांत देतात, अर्जुना, हे जग अनित्य आहे म्हणजे अनेक पद्धतीनं ही अनित्यता, ही निस्सारता, तथ्यहीनता समजावून घेण्याचा तू प्रयत्न कर. पावसाळ्याच्या सुरुवातीला आकाशामध्ये अनेक ढग येतात. तुम्ही कधीतरी आकाशाकडे पाहिलं की ते ढग भिन्न भिन्न आकार आपल्याला दिसायला लागतात. 5 मिनिट जरी तुम्ही निरीक्षण केलं तरी तुम्हाला दिसेल त्या ढगांचे आकार काय होतात, क्षणाला बदलतात. कधी हत्ती दिसेल,
कधी मोर दिसेल, कधी एखाद्या राजाची नगरी दिसेल, सिंहासन दिसेल, दुसऱ्याच क्षणी ते सिंहासन विखुरलेलं असेल. दृष्टांत दिलाय गंधर्व पत्तनवती. आज आम्हा सगळ्यांचं जीवन सुद्धा या ढगांच्या प्रमाण क्षणाक्षणाला विखुरतय, क्षणाक्षणाला बदलतय. आजचा दिवस मी खूप आनंदी असेल, आपल्याला वाटतं वा आज केवढा आनंद मी घेतला, पण संध्याकाळी रात्री जाऊन काय होईल याची आम्हाला शाश्वती नाही. असं आमचं जीवन अखंडपणानं 50, 60, 70, 80 वर्ष बदलतय. दुसरा दृष्टांत भगवान देतात, मरुमरीचिकावती. आपल्याला सगळ्यांना आयुष्यात सातत्यानं असं वाटतं की हे सगळे बाह्य विषय आणि उपभोग, ही माणसं आणि हे प्रसंग मला सुख देतील, यांच्या मागे मी धावण्याचा प्रयत्न करतो. मी जवळ जातो त्या हरणाप्रमाणे. वाळवंटात तृषार्त हरणाला वाळू चमकते आणि पाणी दिसतं, त्याला वाटतं जावं आणि पाणी प्राशन करावं. हरिण तिथपर्यंत जातं. जवळ गेल्यावर त्याला समजतं की अरे रे, हे पाणी नाहीये, ही केवळ वाळू आहे. पुन्हा ते हरिण समोर पाहत, लांबवर पुन्हा पाणी दिसतं. पुन्हा ते हरिण धावत जात. पुन्हा त्याचा अपेक्षा भंग होतो. आज आपल्या सगळ्यांचंही जीवन तसंच आहे. आपण अजूनही धावतोय. लहानपणी सुद्धा धावत होतो याच विषयांच्या माग. आचार्य वर्णन करतात, बालस्तावत क्रीडासक्तः तरुणस्तावत तरुणीसक्तः. वय वाढलं तरी आम्ही याच भोगांच्या माग आहोत. नवे नवे वृद्धस्तावत चिंतासक्तः. आज आम्ही ज्येष्ठ नागरिक झालेलो आहोत, पण काय दुर्दैव, अजूनही या संसारामधली, या भोगांच्या मधली आसक्ती जर सुटत नसेल तर जीवनामध्ये कधीच आनंद अनुभवू शकत नाही. तर कोणीतरी प्रश्न विचारला होता, म्हणून तरी आमच्या या भारतीय व्यवस्थेमध्ये, आमच्या या परंपरा आणि संस्कृतीमध्ये, शास्त्रामध्ये 4 आश्रम सांगितलेले आहेत. गृहस्थाश्रमानंतर वानप्रस्थ सांगितलेला आहे. आजचा आमचा वानप्रस्थ कुठं चाललाय? घरामध्ये नाही, मोबाईल मध्ये चाललाय. काय दुर्दैव आहे, व्हॉट्सअप करण्यामध्ये जर तुमचं ज्येष्ठ नागरिकत्व व्यर्थ जात असेल. म्हणूनच हे जाणूनच संतांनी लिहून ठेवलंय, घटका गेली पळे गेली, तास वाजे घणा घणा, आयुष्याचा नाश होतो राम कारे म्हणा. आता तर कलियुगात संत आले तर ते कदाचित विषयांचा त्याग करा असं म्हणणार नाही, साधना देतील. कशाचा? समजलं तुम्हाला? मोबाईलचा 1 महिना त्याग करा, ही साधना कदाचित ग्रंथांच्या मधून लिहिली जाईल. एवढं असह्य असणार जीवन आपण जगतोय, घोर असणार. आम्हाला वाटतं यात आम्हाला आनंद मिळेल, सगळं करतोय, पण शेवटी हे सगळं करूनही माणसाचं मन अधिक अस्वस्थ, अधिक निराश आणि अधिक भकास आहे. तिसरा दृष्टांत आचार्य देतात. भगवान सांगतात, अर्जुना रे, हे जीवन अत्यंत निस्सार आहे, ज्याच्यामध्ये तू आयुष्यभर सार शोधण्याचा प्रयत्न करतोस. काहीतरी आहे असं शोधण्याचा प्रयत्न करतोस. जीवनामध्ये अनेक गोष्टींचा संग्रह करतोस, सगळं मिळवतोस, पण असं असणार जीवन त्या कदली स्तंभवत. केळ्याचा खुंट बाहेरून दिसतो फार सुंदर, एक एक सौलपट काढत गेलो की आज समजत शेवटी की याच्यामध्ये कोणतंही तथ्य नाही. तसंच जीवनामध्ये जितकं आपण उपभोग घेतोय काळाच्या ओघात, वानप्रस्थाश्रमामध्ये, वृद्धाश्रमामध्ये, शेवटी अशी एक वेळ येते आणि माणसाला जाणीव होते की अरे सगळं मिळवलं
पण यात काही राम नाही, यात काही तथ्य नाही. याचा अर्थच बहिरंगाचं हे वैषयिक असणार जीवन अत्यंत निस्सार. पुढचा दृष्टांत आचार्य देतात, रज्जू सर्पवत इति. दोरीवर सापाचा भास व्हावा तसं या सगळ्या परब्रह्म स्वरूपावर या विश्वाचा आभास झालाय. खर तर आहे एकच सत्य असणार तत्व. ईशावास्य विदगम सर्वम यत्किंच जगत्याम. भगवान हा सर्व ठिकाणी आहे, पण आपल्याला भगवान न दिसता बाकी सगळं विश्व दिसतं. विषय दिसतात, माणसं दिसतात, प्रसंग दिसतात. आपल्याला कुठंच या ईश्वराची प्रचिती येऊ शकत नाही. आणि सगळ्या शेवटचा दृष्टांत शास्त्रकार देतात की बाबा रे, एक ना एक दिवस बाकी तू शास्त्र ऐक किंवा नको ऐकूस. उपनिषद किती झाली, गीता पाठ किती झाली, तुम्ही किती आवर्तन केली आणि किती पारायण केली याला महत्व नाहीये. शास्त्राचा एक अतिशय महत्वाचा सिद्धांत आहे आणि तो प्रत्येकाला समजलाच पाहिजे. आणि तो म्हणजे शेवटचा दृष्टांत आचार्य देतात की हे संपूर्ण जीवन आणि हा दिसणारा संसार दृश्य असणार हे विश्व आणि उपभोग स्वप्नवत मिथ्या. रात्री झोपायला गेल्यानंतर स्वप्न पडतं, सकाळी उठल्यानंतर माझं मलाच ज्ञान होतं. जे मी पाहिलं ते काय आहे, ते अतिशय मिथ्या. भगवान अर्जुनाला, हेच भगवान भागवतामध्ये उद्धवाला पुन्हा पुन्हा एकच सार समजावून देतात, अनित्यम सुखम लोकम इमं प्राप्य भजस्व. असा हा संसार निस्सार आहे, सतत बदलणारा आहे, अतिशय मिथ्या आहे. आणि म्हणून या विश्वामध्ये जे जे घडतंय त्याला किती महत्व देणार. बघा तुम्ही, प्रसंग घडतो त्यावेळेस आमच्या डोक्यावर भयंकर परिणाम होतो आणि त्याच प्रसंगाला जसजसा काळ जाईल, बरोबर ना, आजच्या पेक्षा उद्या प्रभाव कमी होतो, उद्या नंतर 4 दिवसांनी आणखीन कमी होतो, महिन्यानं आणखीन कमी होतो आणि 10 वर्षानं, बरोबर ना, जे दुःख मी कवटाळून बसलो होतो आपोआपच काळाच्या ओघात हे प्रसंग निघून जातात आणि नंतर आपल्यालाच हे सगळं स्वप्नवत वाटायला. वसिष्ठ महामुनींनी हेच तत्व हजारो श्लोकांच्या मधून प्रभू श्रीरामांना सांगितलं. हेच गुह्य ज्ञान भगवंतांनी भागवतामध्ये दिलं, गीतेच्या श्लोकामध्ये दिलं, भगवान व्यासांनी 18 महापुराणांच्या मधून दिलं. पण हे गुह्य असणार ज्ञान समजावून घ्यायचं असेल तर आम्हाला सर्वप्रथम वेदांत शास्त्र ऐकण्याच्या पूर्वी सुद्धा इतिहास आणि पुराण यांचं श्रवण नितांत आवश्यक आहे. स्वामी विवेकानंदांनी म्हणून सांगून ठेवलंय, या कलियुगात वेदांताचा अधिकारी अत्यंत दुर्मिळ आहे. शास्त्रकार म्हणून सांगतात, इतिहास पुराणाभ्याम वेदः समुपब्रह्म. तुम्हाला खरोखरच हे गुह्य ज्ञान ग्रहण करायचं असेल तर इतिहास आणि पुराणांचं श्रवण हेच कलियुगामध्ये अतिशय श्रेष्ठ साधन आहे. आमच्या भगवंतांनी हाच मार्ग निवडला. द्वापार युगामध्ये अवतार घेतला, मथुरेमध्ये अवतार घेऊन बंदिवासामध्ये कारागृहामध्ये भगवान आमचे जन्माला आले आणि जसजसं हे कार्य करायला त्यांनी प्रारंभ केला, जन्मतःच शेवटच्या क्षणापर्यंत भगवंतांनी हे अलौकिक कार्य केलं. भगवंतांनी हे ईश्वरी कार्य, हे महत् कार्य करत असताना स्वतःच्या मुखामधून अर्जुनाला
सांगितलं, बाबा रे मी जन्माला का आलो आहे? मरती आमच्यासारख्या माणसाला प्रश्न पडतो, म्हणून पुष्कळ वेळेला आपण म्हणतो सुद्धा मी जन्मालाच का आलो. आणि भगवान याच्या उलट बघा, भगवान अतिशय ठामपणानं सांगतात, अर्जुना मी जर इथं अवतार घेतला असेल तर यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्य. भगवंतांचा उद्देश आणि प्रयोजन अवताराचं अतिशय स्पष्ट आहे, धर्माचं रक्षण आणि अधर्माचा नाश. भगवान तिथंच थांबत नाही. भगवान सांगतात, अर्जुना असा मी एकदा नव्हे संभवामी युगे परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. हे 2 श्लोक आम्ही नुसते ऐकतोय, पाठ करतोय, पण याचा जो गूढार्थ आहे, अजन्म असणारा, निर्गुण निर्विशेष असणार परब्रह्म केवळ आमच्यासाठी हा सुंदर रूप सगुण साकार होऊन या पृथ्वी तलावर सगुण साकार. आणि म्हणूनच भगवान अर्जुनाला सुंदर उपदेश देतात की बाबा रे अनित्यम सुखम लोकम इमं प्राप्य भजस्व. अर्जुना हा सगळा संसार अनित्य आहे, याच्यामध्ये काडी मात्र सुद्धा सुख नाही, सुखाचा फक्त एक आभास आहे. तू संसार कर, तुझ्या प्रारब्धाप्रमाणे कर्म आणि कर्मफळाचा उपभोग घे, जे काही सुख दुःख असेल ते सगळं उपभोग. पण हे सगळं करत असताना तुझं लक्ष जर असेल तर केवळ इमं प्राप्य भजस्व, हे सगळं प्राप्त झाल्यानंतर माझं भजन कर. भगवान ठामपणानं सांगतात, कारण एकच अर्जुना, मी नित्यही आहे आणि मी सुखस्वरूपही आहे. भगवान बरोबर या ठिकाणी विश्व आणि ईश्वर यांचं स्वरूप 2 शब्दांच्या मधून सांगतात. विश्व नित्य आहे आणि आमचा ईश्वर हा नित्य आहे. हे सगळं विश्व अतिशय दुःख स्वरूप आहे आणि ईश्वर हा स्वतःच सुखाचा सागर सुख स्वरूप आहे. आणि म्हणूनच तुला जर काही करायचंच असेल तर माझंच भजन. किती परोपरीनं भगवान अनेक श्लोकांच्या मधून समजावून देतात. आईनं मुलाला सांगावं तसा उपदेश आहे, पित्यानं आपल्या पुत्राला उपदेश करावा असा मार्मिक सुद्धा उपदेश आहे. कधीतरी आईनं रागवून बोलावं असेही श्लोक या गीतेमध्ये आहेत. अनेक पद्धतीनं भगवंतांनी हा सगळा उपदेश अर्जुनाला करून सांगतात, यत् करोषि यदश्नासी यज्जुहोषि ददासी. तू जे जे काही करशील अर्जुना ते सगळं मला अर्पण कर, कारण ईश्वर हेच या संपूर्ण निसार जगाचं केवळ एक सार. म्हणून या जगामध्ये यायचं असेल तर चार्वाक नीतीप्रमाणे केवळ यावत जीवम सुखम जीवेत याच्यासाठी यायचं नाहीये. खाओ पिओ मजा करो हे आमचं तत्वज्ञान नाहीये. पाश्चिमात्य तत्वज्ञान हे भोगवादी आहे, पण आमचा धर्म, आमची संस्कृती, आमच्या सगळ्या परंपरा, आमचे सर्व संत आणि आचार्य आम्हाला एकच उपदेश करतात आणि तो उपदेश म्हणजेच आमचं ऐहिक जीवन तर आहेच, पण त्याच बरोबर आमचं अंतरंगाचं असणार, आमचं मानसिक असणार, आमचं बौद्धिक असणार नव्हे, आमचं सर्वांगीण जीवन विकसित व्हायचं असेल तर आमच्यासाठी ईश्वराचं अधिष्ठान नितांत आवश्यक आहे. नवे नवे धर्माचं जरी अनुसरण करायचं असेल तरी त्याही अनुष्ठानासाठी ईश्वराचंच अधिष्ठान आवश्यक आहे. म्हणून तरी समर्थ म्हणतात, सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करेल तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे.
धर्म आणि अध्यात्म, धर्म आणि ईश्वर, धार्मिकता आणि आध्यात्मिकता आम्ही कधीच वेगळ्या काढू शकत नाही. धार्मिक मनुष्य हा आध्यात्मिकही होण्याचा प्रयत्न झाला पाहिजे आणि आध्यात्मिक मनुष्य आणि साधक हा सर्वप्रथम धार्मिक असलाच पाहिजे. आणि धार्मिक याचा अर्थच धर्माचं अनुसरण नितांत आवश्यक आहे. भगवंतांनी गुह्य ज्ञान दिलं. गीतेमध्ये सगळे योग सांगितले. ज्ञानयोग, सांख्ययोग, भक्तियोग, कर्मयोग सगळं काही सांगितलं. भागवतामध्ये उद्धवालाही सगळं सांगितलं. पण सगळ्या पुराणांचा सार शेवटी भगवान एकच सांगतात, भगवान जगात अज्ञान जास्त झालं म्हणून अवतार घेतले. भगवान असंही म्हणत नाहीत आता सगळे योग्य अधिकारी झालेले आहेत, शम दम युक्त झालेले आहेत आणि आता मी वेदांताचा एक कोर्स घेण्यासाठी पृथ्वीवर येतो. आहे कुठं श्लोक? अख्खं शास्त्र शोधा, असे श्लोक तुम्हाला कुठंच दिसणार नाही. भगवान कधीच असं सांगत नाही. भगवान अवतार जर घेत असतील तर प्रयोजन एकच सगळ्या अवतारांचं, केवळ आणि केवळ धर्मरक्षण. कारण आमच्या या संस्कृतीवर, आमच्या या धर्मावर युगायुगांच्या मध्ये, समाजामध्ये प्रत्येक काळामध्ये अनेक आघात होतात. आजही आपण हे आघात अनुभवतोय. अगदी स्वातंत्र्य पूर्व काळापासून, त्याही पूर्वीच्या काळापासून भगवंतांनी महायुद्ध खेळवलं कौरव आणि पांडवांच्या मध्ये. हे कौरव ज्या वेळेस अधार्मिक झाले, ज्या वेळेस अन्याय आणि अत्याचारानं युक्त झाले, भगवंतांनी या कौरवांचा संहार करण्यासाठी महाभारतीय युद्ध केलं. नंतर यादवांचा संहार करण्यासाठी भगवान स्वतःच निजधामाला जाण्यापूर्वी सज्ज झाले आणि ते कार्य करूनच भगवान निजधामाला गेले. ज्या ज्या वेळेस या पृथ्वी तलावर ही अधार्मिकता वाढते, त्या त्या वेळेस भगवान इथं अवतार घेतात. अर्जुनाला उपदेश केला. सगळी गीता पहा, गीतेचे इतके पैलू आहेत, इतके सुंदर दृष्टिकोन आहेत. भगवंतांनी ज्या पार्श्वभूमीवर ही गीता सांगितली, प्रत्येक युगामध्ये सांगितली आहे. द्वापार युगामध्ये महाभारतीय युद्धाच्या पार्श्वभूमीवर नव्हे, रणभूमीवर गीता सांगितली. अर्जुनाला कर्मामध्ये प्रवृत्त केलं. कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. अर्जुना, या ठिकाणी या रणभूमीवर तुला काय केलं पाहिजे याचा उपदेश म्हणजे गीता. अर्जुनासारख्या योद्ध्याला सुद्धा प्रश्न पडला. त्रैलोक्य विजयी असणारा योद्धा, आणि त्यानं पाहिल्यानंतर प्रश्न विचारला, भगवंता युद्ध करू का करू नको? भगवान असं म्हटलेले, ये जरा बाहेर बसू, आपण जंगलामध्ये जाऊ आणि विचार करू, अहिंसेच्या मार्गाने जाऊ, असं भगवान म्हटले नाही. भगवंतांनी तिथंच रथ पाऊल सुद्धा न हलवता, 1 सेंटीमीटर सुद्धा न हलवता, तिथंच त्याच रथामध्ये भगवान सांगतात, अर्जुना उठ, तस्माद उत्तिष्ठ कौंतेय, युद्धाय कृतनिश्चया. तुझ्या समोर आज हे धर्मयुद्ध उभा राहिलेला आहे. समोर कौरवांच्या रूपामध्ये साक्षात मूर्तिमंत अधर्म आहे, आणि समोर अधर्म दिसत असेल तर काय करावं आणि काय करू नये हा प्रश्नच निर्माण होऊ नये. पण अर्जुनाला निर्माण झाला. भगवंतानं त्याचं उत्तर दिलं. केवळ अर्जुनाला नव्हे, मला असं वाटतं या कलियुगामध्ये सुद्धा हाच उपदेश आणि आदेश भगवान देतात. कारण या कलियुगामध्ये जास्त गरज आहे. धर्माला जसजशी ग्लानी यायला लागेल त्या त्या वेळेस भगवान तर अवतार घेतीलच, पण तोपर्यंत धार्मिक म्हणवणारे आम्ही, आमच्या सर्वांचं हे नितांत कर्तव्य आहे की भगवंतांनी जो धर्म आम्हाला सांगून ठेवला, भगवंतांनी आचार हा परमहा धर्म हा, त्या धर्माचं निष्ठेनं अनुसरण करत. केवढे आघात होत आहेत. मग अशी सांगितलं, स्वातंत्र्य पूर्व काळापासून आता 2-3 महिन्यांपूर्वीच जे झालं, जे होतंय, आपण पाहतोय, सगळा समाज पाहतोय.
पण पहा, ज्या ज्या वेळेस आघात झाले त्या वेळेस आमचं हे जे भारतीय रक्त आहे, आमचं हे जे हिंदू रक्त आहे, ते एकत्र येतं आणि त्या दुर्जनांचा संहार करायला समर्थ होतं. भगवंतांनी याच पार्श्वभूमीवर अवतार घेतला. युद्ध आणि महायुद्ध खेळवली, राक्षसांचा संहार केला, गोपींच्या बरोबर लीलाही केल्या. केवढं अनेक पद्धतीचं आणि प्रकारचं कार्य केलेलं आहे. भगवंताचं व्यक्तिमत्व काय असेल कल्पना करा. ज्यांनी लोण्याची चोरी केली तेच भगवान महाभारतीय युद्धात उभे राहतात निशस्त्र, पण लाखो शस्त्र चालवून अधर्माचा संहार करतात. असं अलौकिक असणारं कार्य भगवंतांनी केलं. म्हणून तरी फार सुंदर या भारतामध्ये जन्म सुद्धा पुण्यकारक आहे. ज्या भूमीमध्ये आम्ही जन्माला आलोय, गदिमांनी फार सुंदर लिहिलंय, हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. येथेच बोध केला पार्थास माधवाने, हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे. काय सुंदर शब्द आहेत. ज्या भूमीमध्ये आज आम्ही शांत बसलोय, इथं आपण पूजा अर्चना करू शकतोय, याचं कारण अनादी काळापासून या सगळ्या सीमांचं रक्षण आमचे सैनिक तर करतात. त्या सगळ्यांच्या स्मृतीला आज आपण अभिवादन करूया आणि नवे नवे या संस्कृतीचं, आमच्या या धर्माचं, आमच्या या भारत भूमीचं वर्षानुवर्ष आणि युगानुयुग रक्षण करणारा हा भगवान अवतार घेतो. आणि त्याच अवतीर्ण दिनाचा आज आपण सर्वजण उत्सव साजरा करतो. बाकी तर आनंद आपण घेऊच. भगवान हा आनंद स्वरूपच आहे. तो आला कारागृहात जन्माला. देवकी कशा अवस्थेत असेल, वसुदेव कशा अवस्थेत असतील, त्या दोघांच्या हातामध्ये साखळ दंड होते. केवढं अपार दुःख त्यांनी भोगलं. आपण मात्र तो उत्सव नटून थटून साजरा करतो. कारण उत्सव नंदाच्या वाड्यामध्ये होतो. भागवत इथे सांगत नाही, मला मोह होतो. आजचा दिवसच भगवंताचं सगळं आठवण्याचं आहे. आपण 9 ते 12 सुंदर कीर्तन ऐकून तो उत्सव मोठा आनंद घेणार आहोत. पण आजच्या या दिवशी भगवंताचा हा सुंदर उपदेश आपण सगळ्यांनी मनामध्ये साठवून ठेवला पाहिजे. केवळ पूजा अर्चना इतकाच मर्यादित धर्म भगवंतांनी सांगितलं नाही. प्रत्येकानं आपल्या घरापासून या धर्माचं आचरण करावं आणि या धर्माचं सेवा करावी, ईश्वराची सेवा करावी. शेवटपर्यंत कितीही प्रसंग आले तरी आमची धर्मबुद्धी जागृत ठेवावी. आज ही काळाची गरज आहे. भगवान तेही सांगून ठेवतात, पार्थाला स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावह. अर्जुना, वेळ आली तर स्वतःच्या धर्मासाठी निधन आणि मृत्यू सुद्धा श्रेष्ठ आहे, पण परधर्म हा भयावह आहे. हा भगवंताचा उपदेश नुसता कानामध्ये नाही, मनामध्ये आणि बुद्धीमध्ये साठवणं आवश्यक आहे. ही धर्मबुद्धी आमच्या मनामध्ये अखंड जागृत ठेवावी अशी प्रार्थना भगवंताच्या चरणी करते आणि याच ठिकाणी थांबते. ओम तत्सत.